भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस सुजात आंबेडकर यांनी केली। वंचित बहुजन आघाडीचे प्रकाशजी आंबेडकर हे केव्हाही आपली उमेदवारी अर्ज भरून आपली उमेदवारी जाहीर करून कामास लागणार आहेत, असं प्रतिपादन सुजात आंबेडकर यांनी केलं। भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सुजात आंबेडकर व सलगर यांनी त्यांच्या घरी गेले होते। सुरेश पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना अशा प्रकारे विषप्रयोग करणं म्हणजे भ्याडपणा आहे, असं सुजात आंबेडकर म्हणाले। या भेटीच्या मागचा उद्देश असा काही नव्हता। मी कालपासून सोलापूर आलोय आणि जसं मला अण्णांबद्दल कळलं तसं माझं म्हणणं होतं की सगळ्यात पहिले अण्णांना येऊन भेटलं पाहिजे। आपल्याबरोबर दादा आहेत, अण्णांना भेटणं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं या क्षणी, कारण हा अण्णांच्यावरती जो भयाड हल्ला झाला आहे आणि हे जो विषबाधाचं प्रकरण झालं आहे हे एक खूप गंभीराची बाब आहे। आणि हे दुसरं अशी गंभीराची बाब आहे की ह्यांनी अख्ख्या जगासमोर हे पडतं की एका किती क्रूरपणाने एका माणसावरती हल्ला होऊ शकतो, पाठीमागणं त्याच्यावर किती क्रूरपणाने हल्ला होऊ शकतो आणि एक सत्ताधारी पक्ष किंवा एक पक्ष कुठल्या नीच पातळीवरती जाऊन स्वतःची सत्ता टिकवायला किंवा कुठल्याही माणसाचा काही करायला उतरू शकतो। हे निश्चित आहे, साहेब कधी येतील केव्हा येतील हे सगळ्यांसाठी सरप्राईज राहू दे। आता ते तुम्ही मला विचारून काय म्हणताय, साताऱ्याच्याच सभेत ना, साताऱ्याच्याच सभेत लक्ष्मण माने जे आमचे वंचितचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी जाहीर केले, तर मग आता त्यांनी जाहीर केल्यावर मी काय बोलतो। बघा आता हे निश्चित आहे की काँग्रेस किंवा भाजप असो कोणालाही बाळासाहेब इकडे उभं राहायला नको आहेत, कारण त्यांची सीट सरळ कापली जाणार आहे। पण आता उलट सलट चर्चा हे करत राहणार आहेत आणि हा त्यांचा अपप्रचाराचा सगळ्यात मोठा माध्यम आहेच। पण आता बाळासाहेबांनी स्वतः 3-4दा स्पष्टीकरण दिले आणि लक्ष्मण मानेंनी एका सभेत जाहीर केले, तर आता ह्याच्यावर मोठा खुलासा किती पाहिजे। 24 तारखेला शेवटची तारीख आहे, पुढच्या 5 दिवसात तुम्हाला उत्तर मिळून जाईल। प्रकाश आंबेडकर हे 26 तारखेच्या आत आपली उमेदवारी भरतील असंही ते म्हणाले। सलगर यांनी धनगर समाजातर्फे सुरेश पाटील यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असं आश्वासनही यावेळी दिलं। समाजाचे मोठे नेते आहेत, गेली 25 वर्षे सुरेश अण्णा पाटील हे धनगर समाजासाठी सातत्याने काम करत आहेत। आज गेली 1.5 वर्षे झालं ते अंतरुणावर पडून आहेत। MLC झाली, त्यांनी फिर्याद दिली, परंतु FIR दाखल होत नाही आहे, आरोपीला अटक केलं जात नाही आहे, पोलीस चालढकलपणा करत आहेत। जर अशा प्रकारे जर शासन चालणार असेल तर कायदा सुव्यवस्था जर तुम्ही अशी राबवणार असाल आणि धनगर म्हणून जर अण्णाची जर दाद घेणार नसाल तर महाराष्ट्र शासनाला आणि ह्या गृह खात्याला धनगर समाजाने काय बोललं पाहिजे, काय संबोधलं पाहिजे याचा विचार करावा लागणार आहे धनगर। या प्रसंगी पाटील परिवारातील सदस्य उपस्थित होते।